सावी मॅडम, या पेपर्सवरती तुमच्या सह्या मागितल्यात सरांनी. सावी, ते सरांनी जे करेक्शन सांगितलं ते केलेस ना? एवढं वाचते आणि मग लगेच करेक्शन करते. हे कसलं अग्रीमेंट आहे? अगं ते तर नव्हते का म्हणले की जॉईन व्हायच्या आधी ते सही करावी लागेल म्हणून. खरं पगार यायच्या आधीच करायची होती, पण माझा पगारच लवकर झाला, त्यामुळं आता करून टाकते. रेग्युलर आहे, काही एवढं विशेष नाहीये. मॅडम झालं सर? हा, एकच मिनिट. द्या पटकन, सरांना द्यायचे आहेत ते. हा. एवढं का मागे लागला ताई? आता धैर्य भाऊजी नाही म्हणतात की नाही, तर हे सारखं आपलं इराला घेऊन या, इराला घेऊन या. आई ना मुलांसारखं हट्ट करतात. मला तर काळजी वाटते त्या पोरीची. अगणिता, तिला आपल्या भाऊजींबद्दल जे वाटतं ना, ते भाऊजींना तिच्याबद्दल नाही वाटत. अगं, तिला लाख वाटत असेल. आपलीच आत्या आहे, सासू झाल्यावर प्रेमानं वागवल, नाही म्हणजे यांना ना एखादी खमकी आणि यांच्या शब्दाला जोरदार उत्तर देणारी सून पाहिजे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, दर महिन्यामध्ये मी आपल्या कंपनीमध्ये एक मीटिंग घेतो, ज्याच्यामध्ये आपण बिझनेसची चर्चा करत असतो. काही अपडेट्स असतील तर ते मी तुम्हाला देत असतो. सेम वे आजही आपण या पद्धतीनेच भेटत आहोत. पण आज मी तुम्हाला अत्यंत महत्वाची बातमी देणार आहे. तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आपण कंपनीच्या ग्रोथसाठी खूप प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मी एक इन्व्हेस्टर शोधत होतो आपल्या कंपनीसाठी. नशिबाने म्हणा किंवा देवी आईच्या कृपेमुळे म्हणा, आपल्या कंपनीला एक चांगला आणि हुशार इन्व्हेस्टर मिळालेला आहे. वेट. ऍक्च्युली त्यांनी आपल्या कंपनीची ओनरशिप म्हणजे मालकी माझ्याशी शेअर केलेली आहे. त्यामुळं आजपासून ते देखील तुमचे बॉस आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते आज तुम्हाला सगळ्यांना इथे भेटायला आलेले आहेत. सो प्लीज वेलकम युअर न्यू बॉस, डॅशिंग अँड हँडसम मिस्टर धैर्य मुजुमदार. एवढंच राहिलं होतं. सगळी कामं मीच करायची. भांडी घासायची, कपडे धुवायची, झाडू मारायचं, सगळे. अयो, 500ची नोट. तू पैसे झाले त्या पिग्गी बँकेतून तू पैसे केलेस का नाही? त्यातले पैसे सावी आहेत तुझे. आणि आम्हाला शाळेत शिकवलंय, दुसऱ्याचे पैसे असे न सांगता घेणं म्हणजे चोरी करणं. मग तू चोरी करायलास? ए,
लय आला IPS. हा तुला अभ्यासातलं बरं पाठ होत नाही आणि हे सुविचार पाठ करून ठेवलायस. मग तू काय करत होतीस? अरे मी नाही ते पैसे आत ढकलत होते. नाही, मी बघितलंय की तू नोट ओढालतीस. अरे मी उडत नव्हते. काय झालं, ती नोट अशी आत जात नव्हती की नाही, म्हणून मी बाहेर काढून परत ती अशी आत टाकणार होते. आत टाकणार होते तेवढ्यात तू बघितलंस. असं झालं रे. ते तुला साव्यात त्यानं ड्रेस घ्यायला पैसे दिलते की नाही, तेच हे पैसे होते. आता साव्यात त्याला कशाला त्रास, म्हणून मी तिची तिला आणून ठेवली. असं झालं रे. नाही, तू खोटं बोलतेस. मी आजीला नाव सांगणार. आजी, अथर्व, काय बाई पोरग जन्माला आलंय, सारखं आईचीच फजिती करत असते. आता तर काय चोरच ठरवायला लागलंय मला. ए कार्ट्या, अथर्व इकडे ये. भाऊ, थोडं चुकलंच आमचं. खरं तर इतक्या घाई गडबडीने निर्णय घ्यायला नको होता. आम्हाला प्लीज माफ करा. आमचा निर्णय झालाय. नियमानुसार 2 दिवसात नोटीस देऊ आम्ही. त्यानंतर मात्र सर ऐका ना, मॅडम, ऐका. अहो, ऐका ना. सर, आमची चूक झाली भाऊ. आजी, आजी, एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय? मॉम्स कनी अगं पिपा, तुला किती वेळा सांगितलं रे, असं मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही म्हणून. सो सगळ्या ऑफिस स्टाफच्या लक्षात आलं असेल की आजपासून मिस्टर धैर्य मुजुमदार आपल्या कंपनीचे कोओनर आहेत. म्हणून ते देत असलेल्या सूचना आजपासून तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. अर्थात मीही तुमच्यासोबत आहे, पण फायनल डिसिजन धैर्य सरांचा असेल. जसं की धैर्य मुजुमदार आपल्या कंपनीचे कोओनर आहेत, पण तरी सुद्धा मार्केट पॉलिसी आणि बिझनेस रूल प्रमाणे त्यांचा सटेक माझ्यापेक्षा मोठा आहे. सो अगेन प्लीज वेलकम युअर न्यू बॉस मिस्टर धैर्य मुजुमदार. मी धैर्य सरांना विनंती करतो की त्यांनी स्टाफशी संवाद साधावा. हॅलो गाईज, मी या कंपनीचा मालक, अर्थात तुम्हा सगळ्यांचा न्यू बॉस. खरं तर यांनी माझी ओळख करून द्यायची काही गरज नव्हती, कारण अख्ख्या कोल्हापुरात मला न ओळखणारं कुणी असेल असं मला तरी वाटत नाही. आणि जर कोणी असलंच तर लवकरच ओळखायला लागेल. काय नाही भाऊ, तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही बोला. भाऊ, आमच्यावर विश्वास ठेवा. झालेली चूक सुधारायचा चान्स द्या आम्हाला. भाऊ, आमचं पण शाळेशी नातं आहे आणि आम्हाला कोणालाच नाही तोडायचंय. आजी, मॉम्स कनी साव्यात त्याच्या खोलीतून पैसे घेत होती. तोंड बंद कर. आवाई हे साफसफाई करत होते, ह्याने काय बघितलंय काय माहिती, उगाच काय पण बडबडायला लागले. हे बघ, तू कुणी आता मार खायला आलायस, कळलं काय? तुला खेळायला सोडलं की नाही, जा खेळायला. चला चला तू. सॉरी भाऊ, माफ करा ना. खरं म्हणजे तुम्ही तुमची चूक मान्य करून माझ्याशी बोलताय, हेच तुमच्यातला माणूस चांगला असल्याचं लक्षण आहे.
आणि राहता राहिला प्रश्न माफीचा. तर माफ करणारा मी कोण आहे हो? ती वरती देवी बसल्या ना वा, सगळा हिशोब तिच्याकडे असतोय. माझं काय काम आहे? जाणाऱ्याला जाऊ द्यावं, येणाऱ्याला परत घ्यावं. आणि तसं पण या शाळेला तुमची गरज आहेच की. या तुम्ही. थँक्यू भाऊ. खर तर इथे येऊन बोलायची हिंमत तुमच्याच शिकवणीमुळे झाली. आम्ही शाळेत जरी शिक्षक असलो तरी आमचे खरे गुरु तुम्हीच आहात. उद्यापासून येतो भाऊ. सो नाव लेट्स टॉक अबाउट यू गाईज. तुमचा हा जॉब आता आधीच्या जॉब सारखा नसणार, काहीच वेगळं असणार. आता तुम्ही एका छोट्या बेसिक कंपनीत नाही तर मुजुमदार या ब्रँडचे एम्प्लॉईज आहात. आता तुमचंही स्टेटस बदलणार, हाय क्लास झाले. तुमचं सगळ्यांचं फ्युचर तुझं 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 आणि तुझं. मुजुमदारांच्या हातात आहे. सॅलरी इन्क्रीमेंट होणार, बोनस मिळणार, रदर बोनसेस मिळणार आणि त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा फॅसिलिटीज मिळणार. कारण एम्प्लॉईजचं लाईफ हॅपी ठेवणं हीच मुजुमदारांची फर्स्ट प्रायोरिटी आहे. मला असं का वाटतंय की आपण याआधी कुठेतरी भेटलोय? कधी आमच्या बंगल्यावर आला होता का काम मागायला? नाही नाही, ती दुसरी होती. मी हा भाऊराव नाईकांची नात, राईट? तुम्ही इथं काय करताय? शाळा लवकर सुटली की काय आज? तुम्ही शाळेत जायचंच बंद केलंय? हो, आय सी. तुम्ही इथं काम करता तर स्वतःची शाळा असताना दुसऱ्या ठिकाणी काम करायची वेळ. खरंच आय फील सो सॉरी फॉर यू. असो, यू गाईज कॅरी ऑन. थँक्यू सर. मॅनेजर चला. भाऊंची तब्येत बरी आहे ना? नाही, असं कानावर आलं की भाऊंना बरं वाटत नाही. आहेत ना? म्हणजे बरे आहेत ना? कसं आहे, चांगले लोक एकतर कमी उरले म्हणून काळजी वाटते भाऊंची. टेक केअर. उद्यापासून शाळेत या. येतो. सुरू करा. या. भाऊ, ह्या माणसांना परत कामावर घ्यायची काहीच गरज नव्हती. माफी मागितली त्यांनी. होय की होय,
पण जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा काय केलं ह्या माणसानी? गेले ना आपल्याला सोडून. स्वतःचा स्वार्थ बघितला त्यांनी. हे बघा भाऊ, आता जर त्यांनी माफी मागितली असली की नाही तरी तुम्ही त्यांना शाळेत परत घ्यायला नको होत. री कसं आहे, एकदा का माणसाला चूक लागू झाली त्यानं त्याची योग्य प्रकारे माफी मागितली, त्याचं प्रायश्चित्त घेतलं, तर आपण पण चुका विसरून जायच्या असते. कसं आहे, एकदा का माणसाला त्याची चूक उमगली तरी आपण त्याला वाचवायचे प्रयत्न सोडायला नाही पाहिजे. चावणं, दंश करणं ही जशी त्याची वृत्ती आहे ना, तशीच वाचवणं ही आपली वृत्ती असायला पाहिजे. आपण जर त्यांच्यासारखाच विचार करत बसलो तर मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो करायला. पुरी द्वेषानं द्वेष वाढत जातो, प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीनं, सलोख्यानं कुटुंब बांधलं जातं. ही जी शाळा म्हणतीस ना, ही नुसती शाळा नाही आपली, तर एक आपलं कुटुंब आहे. आणि आपल्या कुटुंबात सुखांपेक्षा माणसाला जास्त मोल आहे. म्हणून मी त्यांना माफ केलं. अहो ताई, जरा गॅस बारीक करा. ताई, कुठं लक्ष आहे? ते काय झालं? काही नाही, कानावर जे काही येतंय सगळं अर्धवटच येतंय बघ, काही कळत नाही. अहो, मला कळलं असं तरी सांगा. भाऊराव, भाऊरांचं काय? अगं त्यांना नाही का त्या दिवशी बरं वाटत नव्हतं, एवढंच कळलं ना आपल्याला. आता त्यांची तब्येत कशी आहे, बरी आहे की नाही, काही कळायलाच मार्ग नाही बघ. कसा असेल मार्ग? इथे साधं घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तरी मार्ग नाही. आणि कुणी येऊन आपल्याला 4 गोष्टी सांगल असं पण कोणी नाही हो. राहून राहून ना माझंच मन मला खातंय. देव पण ना या भल्या माणसांपाठी अशा कटकटी का लावतो बरं, काही कळत नाही. ह्या सगळ्या गडबडीत ना त्यांच्या जीवाला काही होऊ नये म्हणजे मिळवलं. काय ऐकते मी हे? जिभेला खाल्लेल्या मिठाची आठवण राहिली नाही वाटतात. हित्त राहायचं, हित्त खायचं, हितलंच नेसायचं. काळजी मात्र दुश्मनाची करायची. याच घरच्या सुना आहेत ना तुम्ही, का भाऊरावांच्या? आपल्या माणसांच्या सोबत उभं राहायचं सोडून जी माणसं आपल्याला संपवायला निघालेत त्यांच्या खुशाला करताय तुम्ही. मला तर तुम्हा दोघांची जीभ भाचडून काढावीची वाटायला लागली. मुजुमदारांच्या घरात अपोजिट पार्टीची काळजी करणारी माणसंच नकोयत मला. आणि तशी काळजी करायची असेल ना तर बोरिया बिस्तरा उचलायचा आणि निघायचं इकडनं तडक. मला पण बघायचंय, जे स्वतःला पोहोचू शकत नाही ते तुम्हाला दारात तरी उभं करतायत का? आणि राहिला प्रश्न इथं राहण्याचा, तर तुम्ही मुजुमदारांच्या सुना आहेत हे लक्षात ठेवायचं. लक्षात राहत नसेल तर आता तुमचा हातच डागवते. ही वेळ यायच्या आधी तुमच्या मेंदूला जी जळमाट लागल्यात ती काढून टाका. काय?
आगीने किती जरी ठरवलं पेटायचं तरी पण पाणी पडल्यावर ती विजतेच. आलं लक्षात? हो. पाणी म्हण, या स्वतःला पाणी म्हणतात होय. यांना माहित नाही वाटतं, पाणी फक्त काय आग विझवायचं नाही तर ताण भागवायचं पण काम करत असतं. यांना सांगणार कोण? नाही म्हणजे यांना जर एवढं कळलं असतं तर मग एवढ्याची गरजच नव्हती ना. कधी कधी ना ताई मला प्रश्नच पडतो, ह्या मुजुमदारामध्ये एवढं मोठं मोठं बोलायचं कॉन्फिडन्स येतं तरी कुठून? बाई, हळू बोल ना तू, कुणी ऐकलं तर ऐकलं त्यात काय? आणि काय करणार आहे? परत एकदा चटकाच देणार आहे ना. तसं पण आता मला चटक्यांचं काही वाटत नाही. आपण रोजच चटके खातोय, तर आणखीन एक खाऊया. तुम्ही टेन्शन घेऊ नका. भारीच आहे बाई तुझं. काही जरी घडलं तरी त्यातनं कसं चांगलंच हुडकून काढतेस. नाहीतर माझं सगळ्यामध्ये किनाराच हुडकत बसते. मिळेल लवकरच किनारा मिळेल. तिसरी येईलच की आपल्या घरात, आणि ती आपल्या दोघींपेक्षा एकदम खमकी असेल. सावी ऐक ना, सावी काय करतेस? ऐक ना जरा सावी, मी काय म्हणते. सावी ऐक ना. सावी आधी जरा शांत हो. असा तडकाफडकी राजीनामा नको देऊ. गडबडीत डिसिजन्स घेऊ नयेत, हेच भाऊंनी शिकवलंय आपल्याला. आणि अगं एवढं मोठं काही नाही झालेलं आहे. हे बघ, तू फक्त तुझं काम करत राहा. तू ते योग्य प्रकारे करत राहिलीस तर काही व्हायचा प्रश्नच उरत नाही. नाही ताईडे, अगं मी ओळखते त्या धैर्याला. अगं मी काम करू नाही तर नाही करू, तो मला त्रास देणारच. म्हणूनच त्याने ही कंपनी विकत घेऊन बॉस झाला त्याचा. अगं तो धैर्य ना विंचू सारखा आहे. खरं तो विंचू परवडेल, पण हा धैर्य त्याच्यापेक्षा विषारींना अंगी काढून डसत. मुद्दामून बदला घ्यायचा प्लॅन करतोय तो. अगं मी बी आता तुमच्यात जे घडतंय त्याच्यामुळे तुला तसं वाटत असेल. तायडे तो धैर्य मुजुमदार आहे. तो किती गेमर आहे ना हे मी चांगलंच ओळखते.